मित्रांनो, भास्कर भांगे म्हणजेच ज्योतिर्लिंग या बंगल्याचे मालक, म्हणजेच जो बंगला सैराटमध्ये अर्चनाचा बंगला दाखवला त्याचे मालक आता आपल्यासोबत आहेत. आणि एकूणच सैराटच्या प्रोसेसमध्ये ते कशा ना कशा रूपात ते सैराटच्या प्रोसेसमध्ये राहिलेले आहेत, नागराजींच्या सोबत राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला बरेच सारे किस्से कळले. ते किस्से आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तुम्ही जे मगाशी सगळं सांगत होतात की सैराटचं शूट चालू असताना आर्ची परशा झोपलेले असायचे, कोणी त्यांच्याकडे पाहायचंही नाही आणि अचानक आता त्यांना एवढी लोकप्रियता मिळालेली आहे. हे सगळं पुन्हा एकदा आमच्यासोबत शेअर करा ना. नाही, आम्ही प्रत्येकाला सांगायचो एखादा परशाबरोबर फोटो काढतो. प्रत्येकजण म्हणायचं की अरे काय पिक्चर चालत असतो काही. पण काय काय वेळेस असं व्हायचं की कधी रात्री पहाटेचा सीन असायचा. आता हितला जो सीन आहे गाडीतला, पहाटे 3 वाजताचा होता. आणि ज्यावेळेस गाडीतून आर्चीला बाहेर वाढते ती, त्यावेळेस आर्चीला सांगितलेलंच नव्हतं तुला 2 लावणार आहेत. म्हणजे तात्यासाहेब ज्यावेळेस 2 मारतात, मग आर्ची परत म्हणली अरे भाऊ मला का मारलं. तर तिला अशी काही गोष्टी अण्णा सांगत नसायचं त्याला, किंवा त्याला तुला मारणार आहेत. फक्त जे काय तात्यांना सांगितलं होतं तिला 2 वाजवायच्यात, त्यांच्यात तिला ती ही झाली कशासाठी मारलं मला. तर ती म्हणजे अण्णाने सांगितलं होतं तुला मारायला. मग ती शांत झाली. नाही तर तरकटी आहे ती, तरकटी आहे. आणि तानाजीच्या सिलेक्शन बद्दल तुम्ही एक गोष्ट सांगत होतात की 4 महिने नागराज तानाजी हे कॅरेक्टर शोधत होता. हो, जो त्याच्यामध्ये सीन आहे ते 2 जण एकमेकाला राम राम घालतात, त्यातला एक दुसरा जो आहे त्याला तो बाळू सापडला. त्याला आम्ही घेऊन गेलो तर तो माणूस तयारच होत नव्हता. मला नाही अण्णा जमणार, म्हणला पिक्चरमध्ये काम करायचं म्हणजे काही खायचं काम आहे का. तर त्याचा 1 दिवस टोटल त्याला ही केलं. आणि मग अण्णांनी त्याला सांगितलं बाबा तुला जसं करायचं आहे ना पण तसं कर, पण हे तुलाच करावं लागणार आहे असं सांगितल्यानंतर ते तयार झाला. आणि मग सगळे कोण आहे ॲक्टर ह्याच्यामध्ये, सगळी इडी बागडी घेऊन पिक्चर 100 कोटीला 100% जाणार. नागराज अण्णांचे पेशन्स किती चांगले आहेत किंवा तो किती सहनशील माणूस आहे हे ऐकायचं आहे मला तुमच्याकडनं, तुम्ही जे मगाशी सांगत होतात. हां हां, म्हणजे कसं आहे, ज्यावेळेस दररोज जेवणाचं प्रोग्राम असायचं आम्हाला, तर त्यांनी कधी स्वयंपाक करूच दिला नाही. कारण आमचं गडी पण महिनाभर त्यांचं जेवण करत होते. कारण सकाळी नाश्ता चहा ज्या त्या वेळेस व्हायचं, पण स्वतःचा ग्लास तरीसुद्धा अण्णा कोणाकडे देत नसायचं. स्वतः नेऊन डस्टबिनमध्ये टाकणार. आणि दररोज 400 माणसं सांभाळायची. एक माणूस आहे का कुणावरही रागवणार नाही. आणि ऑटोमॅटिक लोक मग अगदी व्यवस्थित करतात, न सांगता करतात. पण ते सारखे कॅमेऱ्यात बघायचे लोक आणि मग पुन्हा पुन्हा शॉर्ट कट व्हायचे तरी सुद्धा रागवणार नाही. मग त्यांनी आपलं एक म्हणलं की आता ही काय 1 दिवस पूर्ण त्याच्यामध्येच गेला. कारण ग्रामीणचे लोक झिंगाटच्या गाण्याच्या मग त्यांनी काय केलं, मग थोडे पुण्याची लोक बोलवली, मग ती गाणं शूट झालं. पण नागराज सारखी सहनशीलता मला वाटत नाही कोणाच्यात असेल. 400 माणसं दररोज सांभाळणारा माणूस. तुम्ही मगाशी सांगत होतात की बंगल्याला 55,000 वगैरे लोकांनी आतापर्यंत भेटी दिल्या. हो, रविवार स्पेशली खूप जास्त पर डे 1000 लोक धरायचे. आता तुम्ही बघताय आता चालूच झाले, सकाळपासून किती आलेत. आणि दर रविवारी 2,000 ते 2,500 लोक असतात. आम्हाला पार्किंगलाच एक माणूस अशा गाड्या लावायला, एक मॉलच्या माणूस बाहेर ठेवावा पार्किंग लागतं. असं इकडे न्या तिकडे न्या असं सुरू असं झालं. करावं लागतंय आम्हाला.